त्यांचे राहत होते तर आम्हाला काही वाटत नाही काय म्हणायचं हाय त्यांचे काय करायचं आपल्याला तरी सारे जगातच होतं त्यांनी केलं म्हणून काय झालं आम्ही असं समजून घ्यायचं आमच्या मनाला. त्याच्यामुळे आम्ही त्याला त्रास देत नसतं काही म्हणत नसतं आम्ही त्याला दिसतो लांबून कमी जाता येताना मन भरायचं आमचं. म्हणजे त्यांच्यात वाद व्हायचे का पती पत्नीमध्ये? पती पत्नीत वाद होते एक नव्हते आम्हाला ते नाही सांगता यायचं पण ते आमच्याकडे बोलून देत नव्हती ती आमच्या संग त्याला असं करायची. बरं तुमची आणि त्यांची भेट कधी झाली मग शेवटची? आमची भेट म्हणजे बहीण भावाची 1-1.5 महिना झाला तेव्हा आम्ही इथे 2-3 जण आलो होतो आम्ही सगळे सोबत. तेवढंच भेटला आमच्या संग परत नाही बोलला त्यांच्या म्हणजे असं फोनवर बोलायचं एवढं मी सांगते. माझ्या मुलाचं लग्न झालं तेव्हा 4 महिन्यापासून आमच्या संग बोलत होता ते तिने लगेच घराच्या बाहेर काढून दिलं त्याला. त्यांच्या संग राह म्हणे तर मग आमच्या संग राह म्हणे. त्यांच्या पत्नी दोही पण लागत येतं मग ते म्हणे दोही लागत येतं तू आमच्या तर नको म्हणे घराच्या बाहेर बोल म्हणून ते नाही घराच्या बाहेर काढून दिलं त्याला. मग ते गाडी चालायचा मोठी गाडी चालायचं गाडीतच झोपायचा गाडीतच राहायचं. इकडं आई बापस तिकडं नुसता यायचा उभे वेळ आपल्या भेटायचा मागं जायचं इकडं पण नाही आला राहायला. आणि म्हणायचं भाऊ तो भांडण तंडण मिटून जाईल कधी कधी गोड वातान तुम्ही तुमची एक कुणाला वातान नको तसं करू मी म्हणायचं तू तुपल्या घरी जाय बाबा मी त्याला समजून सांगायचं असं पण ती असं समजून नव्हती घेत अशी. आम्हाला वाटत आम्ही तिला एखादा अर्धा शब्द बोला यांचे गोड होते आपण काय वाद घालायचा आम्ही त्यांना काहीच म्हणलो नाही त्यांना आपण दिलं का काही काहीच म्हणलं. बरं तुम्हाला काय अंदाज वाटतो घटना घडली म्हणजे कशामुळे घडली असं? आम्हाला ते काहीच सांगते नाही तिकडे असं कॉन्टॅक्टच नाही कसाच कॉन्टॅक्ट नाही त्यांचा आमचा मला फक्त फोनवर आपलं बहीण भाऊ असून सुद्धा कसंच कॉन्टॅक्ट नाही आमच्याला फक्त फोनवर बोलायचं त्याच्या संग फक्त असं होतं. फक्त फोनवर बोलायचं आम्ही एवढे 4 महिन्यापासून 25 वर्ष होत आले असते तसं आमच्या संग ते बोलत नव्हतं. 25 वर्षापासून बोलत नव्हतं आमच्या संग तरी आम्ही त्याची अपेक्षा नाही केली बोलण्याची. आम्हाला असं वाटत जातो येतो लागून दिसतो आम्हाला नाही चांगलं वाटत आम्हाला. आम्ही त्यांच्या संग कधीच वाद घातला नाही आमच्या संग कम बोलत नाही काय बोलत. त्याचं लग्न झाल्याच्या नंतर फक्त माझे वडील म्हणले चला आपण त्याला घेऊन येऊ घरी तेव्हा 1 दिवस त्याच्या घरी गेलो तर आम्ही नाही आले आमच्या संग ते दोघं नाही येऊन दिलं ते.